मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मॉडर्न शेतकरी एम एच चॅनलवर. मित्रांनो, आपल्या बागेला आज आपल्याला खत सोडायचं आहे, पण काय सांगू मित्रांनो, आपली व्हेंचुरीच खराब आहे. व्हेंचुरी खराब आहे म्हणून काय झालं, आपण काय खत सोडायचं नाही का? तर मित्रांनो, आज आपण काय जुगाड करतो ते बघा. हे बघा मित्रांनो, हा आपला नेहमीचा 15 लिटरचा फवारणी पंप. आज हाच आपला खरी व्हेंचुरी आहे. या एका पंपाच्या मदतीने आपण पूर्ण बागेला आज खत देणार आहोत. हे बघा मित्रांनो, सगळ्यात आधी आपण ही पंपाची नळी आपल्या थेट ड्रिपरच्या लाईनला फिट करत आहे. व्हेंचुरी नसली तरी डोकं लावून हे कनेक्शन केलंय. मित्रांनो, ही नळी जरा जोरात बसवा, कारण की प्रेशरने निघली नाही पाहिजे. आता आपण पंपात पाणी भरून घेतोय. पाणी भरताना आपण 19-19 खत मिक्स करणार आहोत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळं खत एकदम पंपात टाकू नका. आधी थोडं खत टाका, पंप भरून घ्या, मग ते सोडा आधी. तर पुन्हा खत टाका, पंप भरा, परत त्याला संपू द्या, परत खत टाका, परत पाणी भरा, परत संपू द्या. असं केल्याने प्रत्येक झाडाला सारख्या प्रमाणात खत भेटेल. हे बघा मित्रांनो, ड्रिपर वाटे पाणी पडतंय. खत पाण्यात पूर्णपणे विरघळलेलं असल्यामुळे ते वेगळं दिसणार नाही, पण या पाण्यातून आपलं 19-19 खत आता झाडाच्या मुळापाशी पडतंय. व्हेंचुरी नसली तरी प्रत्येक झाडाला आता व्यवस्थित डोस मिळणार. आपल्या या शेडनेटमध्ये झाडं अजून लहान आहेत, पण त्यांना आतापासून अशी ताकद दिली तरच त्यांची वाढ जोमाने होईल. आता हे 19-19 खत देऊन झाल्यानंतर बरोबर 2-3 दिवसानंतर आपण अशाच पद्धतीने बायो फर्टिलायझर सोडणार आहोत. रासायनिक खतासोबत जैविक खत जोड दिली की झाडाची वाढ एकदम कडक होते. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा जुगाड आणि खत देण्याची नियोजन. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.